नमस्कार, मी प्रणाली भोसले. माझे कोकणच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स. महाड तालुक्यात देशमुख कांबळेत ढगफुटी सदृश पाऊस, रस्त्यांवरून पाण्याचे प्रचंड लोट, क्षणात गावाला नदीचे स्वरूप. झेनीत धबधब्यावर पर्यटक अडकले, पाण्याचा प्रवाह वाढल्यानं संकट, 70 पर्यटकांची सुखरूप सुटका. मच्छीमारांसाठी सॅटेलाइट फोन सुविधा सुरू, मुख्यमंत्री यांच्या हस्ते 5 फोनचे वितरण, खोल समुद्रातील सुरक्षिततेला मिळणार बळ. आणि मिशन रायझिंग फ्लॉवर्स उपक्रमाला प्रतिसाद, विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षेचे मार्गदर्शन, सायबर गुन्ह्यांविरोधात जनजागृतीचा संदेश. पाहूया सविस्तर वृत्त. रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यात झालेल्या ढगफुटी सदृश मुसळधार पावसानं देशमुख कांबळे गाव अक्षरशः जलमय झालं. अवघ्या काही वेळात कोसळलेल्या पावसामुळे गावातील रस्त्यांवरून प्रचंड वेगानं पाण्याचे लोट वाहू लागले आणि संपूर्ण गावालाच नदीचे स्वरूप प्राप्त झाले. गावातील रस्ते पाण्याखाली गेल्याने नागरिकांची मोठी धावपळ उडाली. या मुसळधार पावसाचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यामध्ये रस्त्यांवरून वेगानं वाहणारे पाण्याचे प्रवाह स्पष्टपणे दिसून येत आहेत. अचानक झालेल्या पावसामुळे गावातील दैनंदिन जनजीवनावर परिणाम झाला. काही वेळातच सर्वत्र पाणी साचल्यानं नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं. पावसाचा जोर इतका होता की परिसरातील रस्त्यांवरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहताना पाहायला मिळालं. दुपारनंतर सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे देशमुख कांबळे गावात सर्वत्र पाणीच पाणी झालं असून या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केले जातात. अचानक झालेल्या पावसामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. रायगड जिल्ह्यातील खोपोली येथील प्रसिद्ध झेनीत धबधबा परिसरात मुसळधार पावसामुळे पाण्याचा प्रवाह अचानक वाढल्याने तब्बल 70 पर्यटक अडकून पडल्याची घटना घडली आणि ही माहिती मिळताच अग्निशमन दल, पोलीस आणि आपत्कालीन बचाव पथकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बचाव कार्य सुरू केले. वाढलेल्या पाण्याच्या प्रवाहामुळे पर्यटकांना बाहेर पडणे अशक्य झाले होते. मात्र बचाव पथकांनी नियोजनबद्ध पद्धतीने आणि आवश्यक सुरक्षिततेची काळजी घेत सर्व पर्यटकांना एकामागोमाग एक सुरक्षित स्थळी बाहेर काढले. या बचाव मोहिमेत पोलीस, अग्निशमन दल आणि स्थानिक प्रशासनाने समन्वयाने काम करत मोठी दुर्घटना टाळली. सुदैवाने घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून सर्व पर्यटक सुखरूप असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. या पावसाळ्यात धबधबे आणि नदी परिसरात अचानक पाण्याची पातळी वाढण्याचा धोका कायम असतो. त्यामुळे हवामानाचा अंदाज लक्षात घेऊनच पर्यटन स्थळी जावे आणि प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करावे असे आवाहन प्रशासनाने केले आहे. या घटनेमुळे पावसाळी पर्यटन करताना आवश्यक खबरदारी घेणे किती महत्त्वाचे आहे हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले. अयोध्येतील राम मंदिरातील कथित चोरीच्या मुद्द्यावरून गुहागर मतदारसंघात उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते भास्कर जाधव यांनी रामरक्षा आंदोलन करत भाजप आणि सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली. आंदोलनादरम्यान बोलताना प्रभू रामचंद्राच्या नावाने आणि कृपेने सत्तेवर आलेल्या लोकांकडूनच राम मंदिरातील दान चोरी झाल्याचा आरोप त्यांनी केला. हिंदूंना बदनाम करू नका असे सांगणाऱ्यांनी याचे उत्तर द्यावे. हिंदूंच्याच देवळात चोरी झाली असताना पाकिस्तानला बदनाम केलं जात आहे का असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला. तसेच प्रभू रामचंद्राचा निपात केल्याशिवाय हे थांबणार नाहीत अशी टीका देखील त्यांनी केली. या प्रकरणाची माहिती गावागावात पोहोचवा आणि हे किती मोठे चोर आहेत हे जनतेला सांगा असं आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले. राम मंदिरातील कथित दान चोरीच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकारण तापलं असून या आंदोलनामुळे पुन्हा एकदा सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने आलेत. भास्कर जाधव यांच्या वक्तव्यांमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलंय. हे काय सांगतात, हिंदूंना बदनाम करू नका. आता हिंदूंनी देवळातल्या चोऱ्या केल्या, बदनाम दुसरं कोण करत आहे? काय पाकिस्तानवाले करत आहे? हिंदूंनी हिंदूंचं गेलं म्हणाले पळवून. अरे लाजा वाटतात तुम्हाला की हिंदूंनी दिलेल्या देणग्या हिंदूंनीच नेल्या? दुसरं काय सांगतात त्या ठिकाणी? आणखी काहीतरी एक शब्द त्यांनी वापरला, ज्यांची देवावर आस्था नाही, श्रद्धा नाही त्यांचा देखील चोरीस गेला. अरे चोरानो, ज्यांनी दिलं त्यावेळेला त्यांची आस्था होती का नव्हती तुम्हाला कळली नाही काय? घेताना लाज नाही वाटली की तुझी आस्था नाही, तुझी मला देणगी असं म्हणायला पाहिजे होतं ना? जमिनी 2 कोटीची जमीन तिथंच घेतली अयोध्येमध्ये आणि 30 की 32 मिनिटात इथून तिथं खरेदी केला. 18 कोटी रुपये देवस्थानकडे घेतले. 18 कोटी रुपये अर्ध्या तासात. ह्याची जमीन त्याच्या नावावर, त्याची जमीन त्याच्या नावावर. सगळ्या बाजूने लुटायचं काम केलंय
आणि म्हणून ज्या प्रभू रामचंद्राच्या नावाने हे सत्तेवर आले, प्रभू रामचंद्राच्या कृपेने सत्तेवर आले, त्या प्रभू रामचंद्राला आपल्याला हात घालावी लागेल, साखर घालावी लागेल, प्रार्थना करावी लागेल. म्हणून तुम्हाला या ठिकाणी बोलवलं आणि ही प्रार्थना आता अशाच पद्धतीनं गावागावामध्ये 5 माणसं जमली तरी हरकत नाही, त्यांच्यासमोर उभे राहा, त्यांना समजून सांगा की हे किती ढोंगी आहेत, लबाड आहेत, चोर आहेत. आहेत ना चोर का नाही? का वाईट वाटतंय तुम्हाला मी त्यांना चोर बिल म्हणतो नाही ना? काय वाटत आहे? आणि कोणीतरी हा आवाज उठवला पाहिजे आणि तो आवाज उठवण्याची जबाबदारी हिंदू हृदय सम्राटांचे चिरंजीव उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी घेतलेली आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे, त्याची सुरुवात आपण आपल्या मतदारसंघापासून करतो. खोल समुद्रात मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांच्या सुरक्षिततेसाठी महाराष्ट्र शासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. मुख्यमंत्री मत्स्य संपदा योजनेअंतर्गत मच्छीमारांना अत्याधुनिक सॅटेलाइट फोन उपलब्ध करून देण्याच्या उपक्रमाचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मंत्रालयात करण्यात आला. यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात 5 मच्छीमारांना सॅटेलाइट फोनचे वितरण करण्यात आले. आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मत्स्य व्यवसाय अधिक सुरक्षित, सक्षम आणि तंत्रज्ञानाधिष्ठित करण्याच्या दिशेने राज्य शासनाचे हे महत्त्वाचे पाऊल असल्याचे मंत्री नितेश राणे यांनी यावेळी सांगितले. आज आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींच्या हस्ते महाराष्ट्रातल्या मच्छीमारांसाठी आम्ही सॅटेलाइट फोनचा वाटपाची प्रक्रिया सुरू केलेली आहे. काही दिवसा अगोदर BSNL कंपनीशी माझी बैठक झाली आणि जे नवीन सॅटेलाइट फोन आलेले आहेत, जे समुद्रामध्ये कुठेही चालतात, ज्या सॅटेलाइट फोनमुळे आमचे मच्छीमारांचं उद्या आयुष्य वाचू शकतं. असंख्य अशा घटना आपल्या कानावर येतात की मच्छीमार बांधव समुद्रात गेलेले आहेत आणि त्यांच्यावर काही अपघात झालेला आहे, काही त्यांना अडचण आली आहे आणि त्यांच्या घरातल्या लोकांबरोबर किंवा फिशरीज डिपार्टमेंटबरोबर त्यांचा संपर्क तुटतो. आता ह्याच्यावरच तोडगा म्हणून BSNL जे केंद्र सरकारची कंपनी आहे, त्यांनी एक सॅटेलाइट फोन मार्केटमध्ये आणलेला आहे. त्यांच्याशी स्वतः मी चर्चा करून महाराष्ट्रातल्या जास्तीत जास्त मच्छीमारांना आमच्या मत्स्य खात्याच्या माध्यमातून, मुख्यमंत्री मत्स्य संपदाच्या योजनेच्या माध्यमातून हा सॅटेलाइट फोन देण्याची प्रक्रिया आम्ही आजपासून सुरू केलेली आहे. जास्तीत जास्त मच्छीमारांनी आम्हाला संपर्क करावं, त्यांना योजनेच्या अंतर्गत आम्ही बसू आणि जेवढ्या जास्त मच्छीमारांकडे अगर हा फोन असेल तर त्यांचं उद्या आयुष्य वाचवण्यासाठी आणि त्याचबरोबर त्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी निश्चित पद्धतीने आम्हाला फायदा होईल. धन्यवाद. माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचे त्याच्या हस्ते आम्हाला भेटलेले आहे आणि माननीय आमचे लाडके नितेशजी राणे फिशरी डिपार्टमेंट मंत्री त्याच्या हस्ते आम्हाला भेटलेले बोटीत. यासाठी हा सॅटेलाइट फोन आहे. बोटीमध्ये बाहेर गेल्यानंतर काही दुसरा फोन होता त्याच्याने यूज होत नाही आणि काही कॉन्टॅक्ट पकडत नाही, त्यामुळे हा भेटलेला आहे. हा कुठून पण किती पण नेटवर्कला गेला तरी हा तिथून फोन लागू शकतो आणि बोटीत काय दुर्घटना झाला, काय अटॅक आला, माणसाला काय झाला, काय वादळ झाला, वारा झाला तर हा फोन सॅटेलाइट फोन म्हणून यूज होऊ शकतो. आम्हाला आज हा भेटल्यानंतर खूप खूप धन्यवाद मानतो. सॅटेलाइट फोन हा असा यूज होतो की जिथे रिमोट एरिया आहे किंवा सी मध्ये म्हणजे समुद्रामध्ये गेल्यानंतर किंवा जंगलामध्ये गेल्यानंतर जिथे नेटवर्क नसेल तिथे हा यूज होतो. तर मच्छीमार लोकांसाठी हा उपयुक्त आहे. म्हणजे ते खोलवरती जातात ते, त्यावेळी असं होतं की सॅटेलाइट फोनचा उपयोग केला जातो कारण नॉर्मल फोन आपला लागत नाही. तर ह्याचं नेटवर्क वर्ल्ड वाईड नेटवर्क असते आणि विदिन इंडियामध्ये आपण कुठेही यूज करू शकतो BSNLच्या कार्डवर. आणि आज डीप सी मध्ये कितीही गेले तरी ते कॉल इनकमिंग आउटगोईंग दोन्ही होतात. माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या शुभ हस्ते मच्छीमार लोकांना हे फोन दिलेले आहेत, तर त्यांचे धन्यवाद. आणि तसेच त्याबरोबर मंत्री महोदय नितेशजी राणे साहेबांचंही खूप खूप धन्यवाद, त्यांनी ह्या जो सॅटेलाइट फोन त्यांना उपलब्ध करून दिल्याबद्दल. रत्नागिरी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेल्या मिशन रायझिंग फ्लॉवर्स या उपक्रमांतर्गत लांजा तालुक्यातील शाळा आणि महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षिततेबाबत मार्गदर्शन करण्यात येत आहे. या उपक्रमाचा एक भाग म्हणून लांजा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन बगळे यांनी वेळ येथील रुक्मिणी
भास्कर विद्यालयाला भेट देत विद्यार्थ्यांशी संवाद साधला। यावेळी वाढत्या सायबर गुन्ह्यांची कारणं, ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार, सोशल मीडियाचा सुरक्षित वापर, मोबाईलचा योग्य आणि जबाबदारीने वापर तसेच डिजिटल माध्यमातील संभाव्य धोके याबाबत विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती देण्यात आली। अनोळखी लिंक, OTP, फसवे कॉल्स आणि सोशल मीडियावरील बनावट खात्यांपासून सावध राहण्याचं आवाहन देखील यावेळी करण्यात आलं। विद्यार्थ्यांमध्ये सायबर सुरक्षेबाबत जागरूकता निर्माण करून जबाबदार डिजिटल नागरिक घडवण्याच्या उपक्रमामागील उद्देश असल्याचे पोलिसांनी सांगितले। कार्यक्रमाला सांगरूळ शिक्षण संस्थेचे मुख्याध्यापक रमेश तरवडेकर, संस्थेचे अध्यक्ष यल खाडे, शिक्षण साळवी तसेच विद्यालयातील शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। विद्यार्थ्यांनी या मार्गदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत सायबर सुरक्षेबाबत विविध प्रश्न विचारले। आणि पूर्वीच्या काळी पोलीस म्हटलं की चोर आणि पोलीस अशी आपली भावना होती, परंतु आता त्याच्यामध्ये फार बदल झाले। आज वेगवेगळ्या प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये बदल झाले। जसं समाज बदलतो, जसं वेगवेगळ्या वळणांवरती आज इलेक्ट्रॉनिक मीडियाचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये वापर आज मानव करायला लागलेला आहे। त्याच्यामुळं इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून मोबाईल असेल, कॉम्प्युटर असेल, आपला इंटरनेटच्या माध्यमातून होत असणारे गुन्हेगारी असेल, या सर्वाला सुद्धा आळा घालण्याच्या दृष्टीनं आपणा सर्वांचं मार्गदर्शन होणं हे खूप गरजेचं आहे। आणि साहेब, आपलं खूप अभिनंदन, आपल्या विभागाचं खूप अभिनंदन की ही जी खरी गरज आहे समाजाची, ती खरी गरज ओळखून आपण त्या दृष्टीनं एक पाय पुढे उचललेला आहे। निश्चितपणे समाज, संस्था, शाळा, विद्यार्थी यामध्ये आपल्याला चांगल्या प्रकारचं योगदान देतील। अश्लील फोटो पाठवायचे, काहीतरी व्यवस्थित ट्रिम केलेला फोटो पाठवायचे, एखादी क्लिप पाठवायचे, तर मी माझ्या नावाने पाठवणार का? कारण मी लगेच सापडणार, माझ्या नावाने पाठवणार। मग मी काय करणार, दुसऱ्याच्या नावाचं मी प्रोफाईल तयार करणार, दुसऱ्याच्या नावाचं मी माझी ID तयार करणार आणि त्याच्यातून तुम्हाला मी माहिती पाठवणार, म्हणजे मी तुमची सायबर फसवणूक करणार। आलं का लक्षात? आणि ती फसवणूक झाल्यानंतर किंवा तुमची त्याच्यामध्ये काहीतरी मानहानी झाल्यानंतर तुम्ही म्हणणार, अरे हा गुन्हा झाला, हा क्राईम झाला। म्हणजे काय झाला? सायबर क्राईम झाला। आता तुमच्या लक्षात आलं, सायबर वेगळं, सायबर क्राईम। सायबर हे वाईट नाही आहे, सायबर आपल्या जीवनासाठी आवश्यक आहे, लिमिटेड आणि आवश्यक असणार, परंतु त्यामध्ये क्राईम आला म्हणजे त्याच्या मार्गातून गुन्हेगारी विश्वाकडे गेला की ते झाले सायबर क्राईम। आता हे सायबर क्राईम करणारे लोक आहेत, त्यांना पुन्हा डिजिटल भाषेत किंवा क्राईमच्या ह्याच्यामध्ये काय म्हणतात? सायबर गुन्हेगारांना सायबर क्रिमिनल म्हणतात, बरोबर आहे ना? हॅकर्स म्हणतात, किंवा ते जे हॅक करतात एखाद्याचा मोबाईल, त्यांना हॅकर्स म्हणतात। मग आता तुम्ही म्हणाल हे सगळं चाललं आहे, आम्हाला तर यातलं सगळं माहिती आहे, मी मोबाईल जबरदस्त वापरतो, माझा बारका भाऊ 2 वर्षाचा आहे, आई भांडी घासताना त्याच्या हातात देते, तो टटर करत असतो, त्याला सगळं येतं। तुम्ही काय सांगताय? एवढं सोपं नाही मित्रांनो, हे विश्व फार पुढेपर्यंत गेलेलं आहे। सिंधुदुर्ग नगरी ओरोस येथील पत्रकार भवनात सिंधू बँक स्टाफ सोसायटीची 40वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली। या सभेत सभासदांच्या हिताचा अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेत प्रत्येक सभासदासाठी तब्बल 10 लाख रुपयांचे विमा संरक्षण उपलब्ध करून देण्याचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला। या निर्णयाचे उपस्थित सभासदांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत केले। सभासदांच्या सामाजिक आणि आर्थिक सुरक्षेच्या दृष्टीने हा ऐतिहासिक निर्णय घेतल्याचे मानले जात आहे। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी उपस्थित होते। यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी अनिरुद्ध देसाई, स्टाफ सोसायटीचे अध्यक्ष निलेश कनयाळकर, उपाध्यक्ष दत्ता कोरगावकर, सचिव सुनील फणसेकर तसेच संचालक मंडळ, अधिकारी, कर्मचारी आणि सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते। सभेत संस्थेच्या आर्थिक प्रगतीचा आढावा, सभासद कल्याणाच्या विविध योजना आणि भविष्यातील विकास धोरणांवर सविस्तर चर्चा करण्यात आली। अध्यक्ष मनीष दळवी यांनी स्टाफ सोसायटीच्या कामकाजाचे कौतुक करत भविष्यातही जिल्हा बँकेचे सहकार्य कायम राहील अशी ग्वाही दिली। मुख्य कार्यकारी अधिकारी अनिरुद्ध देसाई यांनी देखील संस्थेच्या विकासासाठी आवश्यक मार्गदर्शन आणि सहकार्य करण्याचे आश्वासन दिले। यावेळी शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय यश मिळवणाऱ्या सभासदांच्या गुणवंत पाल्यांचा देखील मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। महत्त्वपूर्ण निर्णय, सभासदांचा उत्स्फूर्त सहभाग आणि कल्याणकारी उपक्रमांमुळे ही वार्षिक सर्वसाधारण सभा यशस्वी आणि संस्मरणीय ठरली। रत्नागिरी तालुका व जिल्हा तेली समाज सेवा संघाच्या वतीने आयोजित गुणवंतांचा गुणगौरव समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला। गेल्या जवळपास 30 वर्षांपासून सुरू असलेल्या उपक्रमाच्या माध्यमातून समाजातील विद्यार्थी तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गुणवंतांचा सन्मान करण्यात येत आहे। यावर्षी रत्नागिरी जिल्ह्यातील 9 तालुक्यातील
5वी व 8वी शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळवणारे विद्यार्थी, 10वी 12वीतील गुणवंत पदवीधर तसेच कला, क्रीडा, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात विशेष प्रावीण्य मिळवणाऱ्या व्यक्तींचा गौरव करण्यात आला। याशिवाय डॉक्टर, वकील, नोटरी अशा विविध व्यावसायिक क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या समाज बांधवांचा विशेष सत्कार करण्यात आला। समाजातील गुणवंतांना प्रोत्साहन देणे, नव्या पिढीला प्रेरणा देणे आणि शिक्षणासह विविध क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याचा सन्मान करणे हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश असल्याचं आयोजकांनी सांगितलं। या गुणगौरव सोहळ्यात तेली समाजातील ज्येष्ठ नागरिक, पदाधिकारी, विद्यार्थी, पालक आणि समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। गुणवंतांच्या सत्कार सोहळ्याच्या वेळी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबरच सामाजिक बांधिलकी जपत समाजाचे नाव उज्ज्वल करण्याचे आवाहन केले। उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलेल्या कार्यक्रमाने समाजातील गुणवंतांचा आत्मविश्वास वाढवण्याबरोबरच नव्या पिढीला प्रेरणाही दिली। यासह बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची, भेटूयात नवीन बातमीपत्रासह। तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा फक्त माझे कोकण।